नमस्कार. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एसटीच्या स्मार्ट कार्डबद्दल एकच चर्चा सुरू आहे. आणि चर्चा कमी, गोंधळच जास्त आहे. 1 मार्चपासून सवलती बंद होणार का? कार्ड नसेल तर प्रवास करता येणार नाही का? असे एक ना अनेक प्रश्न आहेत. आणि यामुळे साहजिकच आपले ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी यांच्या मनात एक चिंतेचं वातावरण तयार झालंय. पण आता काळजी करायचं काहीच कारण नाहीये. कारण आज आपण या सगळ्या अफवांना बाजूला सारणार आहोत आणि थेट एसटी महामंडळाने काय म्हटलंय ती खरी माहिती समजून घेणार आहोत. हाच तो प्रश्न आहे जो सगळीकडे फिरतोय आणि ज्यामुळे एवढा गोंधळ उडालाय की खरंच 1 मार्चपासून ज्यांच्याकडे स्मार्ट कार्ड नसेल त्यांच्या सगळ्या सवलती बंद होणार आहेत का? याच एका बातमीमुळे जे लाखो प्रवासी रोज एसटीने प्रवास करतात ते सगळे धास्तावले आहेत. चला तर मग यामागचं नेमकं सत्य काय आहे ते आता जाणून घेऊया. तर सगळ्यात आधी एक गोष्ट अगदी स्पष्ट करूया. अफवा काय आहे आणि सत्य काय आहे हे आपण वेगळं करू, म्हणजे आपल्या मनात कुठलाही संभ्रम किंवा भीती राहणार नाही. तर बघा, इथे चित्र एकदम स्पष्ट आहे. एका बाजूला आहे अफवा आणि दुसऱ्या बाजूला आहे सत्य. अफवा काय सांगते की 1 मार्चपासून स्मार्ट कार्ड सक्तीचं आहे आणि ते नसेल तर सगळ्या सवलती बंद. पण सत्य काय आहे? सत्य हे आहे की ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. सध्या स्मार्ट कार्ड अजिबात म्हणजे अजिबात अनिवार्य नाही आणि आपल्या सगळ्या सवलती, मग ती महिला सन्मान योजना असो, अमृत ज्येष्ठ नागरिक योजना असो किंवा विद्यार्थ्यांची सवलत, सगळ्या पूर्वी जशा होत्या तशाच सुरू राहणार आहेत. यात कोणताही बदल नाही. आणि हे आम्ही नाही सांगत, तर स्वतः महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने म्हणजे MSRTCने अधिकृतपणे हे जाहीर केलंय. 27 फेब्रुवारीला त्यांनी एक पत्रक काढून हे स्पष्ट सांगितलं आहे की स्मार्ट कार्ड बंधनकारक नाही, त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि चिंता तर अजिबातच करू नये. मग प्रश्न येतो की सवलतींसाठी आता काय वापरायचं? उत्तर अगदी सोपं आहे. जे आपण आत्तापर्यंत वापरत आलो आहोत तेच वापरायचं आहे. महिला सन्मान योजनेच्या 50% सवलतीसाठी आपल्या आधार कार्ड किंवा कुठलंही सरकारी ओळखपत्र पुरेसं आहे. 75 वर्षांवरील नागरिकांना अमृत योजनेतून मोफत प्रवासासाठी फक्त आधार कार्ड दाखवायचंय. आणि विद्यार्थी, दिव्यांग व इतर सवलतधारक त्यांची जी जुनी ओळखपत्र आहेत ती वापरून सवलत घेऊ शकतात. म्हणजे काहीही बदललेलं नाही. बरं, आता हे समजून घेऊया की हे NCMC कार्ड ज्याची एवढी चर्चा आहे ते नेमकं आहे काय? आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ही सक्ती नाही, तर ही एक सुविधा आहे आपल्याच सोयीसाठी. NCMC म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड. सोप्या भाषेत सांगायचं तर हे आपल्या ATM कार्ड किंवा मेट्रो कार्डसारखंच एक डिजिटल कार्ड आहे. याचा मुख्य उद्देश हा आहे की आपल्याला रोख पैसे न देता म्हणजे कॅशलेस प्रवास करता यावा. आणि या एकाच कार्डने भविष्यात वेगवेगळ्या वाहतूक सेवा वापरता याव्यात. आता याचे फायदे काय आहेत ते बघूया. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे सुट्ट्या पैशांवरून वाहक आणि प्रवाशांमध्ये जे वाद होतात ती कटकट कायमची मिटेल. प्रवास सोपा होईल. दुसरं म्हणजे प्रवाशांचा अचूक डेटा सरकारकडे गेल्यामुळे भविष्यात बसच्या फेऱ्या कुठे वाढवायच्या, कुठे नवीन बससेवा सुरू करायची हे ठरवायला मदत होईल. आणि हो, हेच कार्ड पुढे जाऊन मेट्रो, लोकल ट्रेनमध्ये सुद्धा वापरता येऊ शकतं. चला, आता त्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे येऊया की जर आत्ता नाही तर मग हे कार्ड सक्तीचं होणार तरी कधी? याबद्दल एसटी महामंडळाने एक खूप महत्त्वाचा आणि प्रवाशांच्या हिताचा नियम बनवला आहे. आणि तो नियम फक्त एका आकड्यावर अवलंबून आहे आणि तो आकडा आहे 80%. हो, महामंडळाने हे अगदी स्पष्ट केलंय की जोपर्यंत आपल्या सगळ्या सवलतधारकांपैकी कमीत कमी 80% लोकांची नोंदणी पूर्ण होत नाही ना, तोपर्यंत हे कार्ड कुणालाही बंधनकारक केलं जाणार नाही. कुणालाही नाही. याचा सरळ सोप्पा अर्थ असा आहे की महामंडळाचा उद्देश कोणालाही त्रास देण्याचा नाहीये. जोपर्यंत बहुसंख्य प्रवासी म्हणजे जवळजवळ 80% लोक या नवीन प्रणालीसाठी तयार होत नाहीत, तोपर्यंत आपली सध्याची जी ओळखपत्र दाखवून सवलत घेण्याची पद्धत आहे ती बंद होणार नाही. बरं, आता सगळा गोंधळ दूर झालाय, तर प्रवाशांनी काय करायला हवं ते पाहूया. जरी काळची सक्ती नसली तरी भविष्यातली धावपळ टाळण्यासाठी नोंदणी करून घेणं शहाणपणाचं ठरेल. आणि ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे. आपण 3 ठिकाणी जाऊन या स्मार्ट कार्डसाठी नोंदणी करू शकतो. एक तर आपल्या जवळच्या बस स्टेशनवर, दुसरं म्हणजे आपल्या एसटी डेपोमध्ये म्हणजे आगारात, किंवा महामंडळाने काही खाजगी एजंटना परवानगी दिली आहे त्यांच्याकडेही ही सोय आहे.
आपल्या सोयीनुसार जवळच्या ठिकाणी जाऊन आपण चौकशी करू शकता. पुन्हा एकदा सांगतो, नोंदणीसाठी अजिबात घाई करायची नाहीये किंवा घाबरून रांगा लावायची गरज नाही. आपल्या वेळेनुसार आरामात नोंदणी करता येईल. पण हो, जेव्हा हे कार्ड अनिवार्य होईल तेव्हा जी शेवटच्या क्षणी धावपळ उडते ना, ती टाळायची असेल तर आत्ताच थोडा वेळ काढून नोंदणी करून घेणं कधीही चांगलं. आणि शेवटी एक महत्त्वाचा विचार. चुकीची माहिती वाऱ्यासारखी पसरते आणि आपल्याच लोकांमध्ये भीती निर्माण करते. आता ही खरी आणि अचूक माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे. तर आपली सगळ्यांची एक जबाबदारी आहे की हीच योग्य माहिती आपल्या मित्रपरिवारात, आपल्या गावात आणि विशेष करून जे रोज एसटीने प्रवास करतात त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणं. चला, आपणच माहितीचे वाहक बनूया आणि या अफवांना कायमचा पूर्णविराम देऊया.